नमस्कार. मी प्रशांत फाटक. आज पौष कृष्ण षष्ठी शके 1947 सादर करत आहोत ठाणे वार्ता. पाहुयात काही ठळक घडामोडी. विजय घासून फुसून नाही तर ठासूनच. धनुष्यबाण दाबा, विरोधकांना पाणी पाजा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. सिडकोमध्ये बिल्डरांचे दलाल बसलेत, गणेश नाईकांचा थेट आरोप. आणि ठाण्यात आज राज ठाकरे यांचे वादळ. मनसेच्या शाखा आणि उमेदवारांच्या पक्ष कार्यालयांना देणार भेट. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. रोज रोज तेच तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. सिडकोमध्ये बिल्डरांचे दलाल बसलेत, असा थेट आरोप भाजपाचे गणेश नाईक यांनी केला आहे. गणेश नाईक यांनी सिडकोवर ताशेरे ओढताना सिडकोतल्या काही भ्रष्ट लोकांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे सांगितले. विधानभवनात आपण स्पष्टपणे बोललो असून सिडकोमध्ये बिल्डरांचे दलाल बसले आहेत हे मी ऑन रेकॉर्ड सांगितल्याचे त्यांनी सांगितले. सध्याच्या एमडींनी मला काही मुद्द्यांशी मी सहमत नाहीत असे रिमार्क्स पाठवले आहेत. मात्र जनतेच्या हितासाठी मी रस्त्यावर उतरेन. कोणी कितीही मोठा असला मी कोणालाही घाबरत नाही असेही त्यांनी सांगितले. शून्य लोकांना फ्री होल्ड जागा द्या, मालकीच्या जागा द्या. नागरिकांकडे लुटारूसारखे पाहिले जात होते, ती परिस्थिती आम्ही बदलून टाकू. गेल्या 5 वर्षात जे काही वाटोळं झालं ते प्रशासकीय वातावरणातच झालं, तरी आपण कोणाकडे बोट दाखवत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही टोला लगावला. 5 वर्ष या शहराचं नेतृत्व तुम्हीच केलं ना. काही लोक म्हणतात नवी मुंबई दिसायला सुंदर आहे पण आतून घाण आहे. मात्र दुसऱ्यांकडे बोट दाखवताना लक्षात ठेवावं की किमान बापाने तरी असं बोलू नये की माझं पोरगं चोर आहे. या ठिकाणी महापालिकेची सत्ता आल्यानंतर टेंडर लुटले गेले, 3,000 कोटींचा डल्ला मारण्यात आला. हे सगळं मी सरळ करणार आहे. कुठेतरी त्यावर मी ब्रेक लावला असून त्यांनी दुसऱ्या शहरांची वाट लावली, पण नवी मुंबईची वाट मी लावू देणार नाही असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभांच्या ऐवजी पक्षाच्या शाखांना भेटी देण्यावर भर देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज ठाण्यातल्या मनसेच्या उमेदवारांच्या पक्ष कार्यालय व शाखेला ते भेट देणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या खेपेला ठाण्यात चमत्कार घडविण्याचा चंग बांधला आहे. ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीला कडवी टक्कर देण्याकरता मनसेने 28 सुशिक्षित मराठी उमेदवार मैदानात उतरवले आहेत. ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या शिलेदारांना प्रोत्साहन देण्याकरता स्वतः राज ठाकरे व्यक्तिशः उमेदवारांना भेटण्याकरता ठाण्यामध्ये येत आहेत. स्वच्छ सर्वेक्षण 2025-2026च्या अंतर्गत आज ठाणे महानगरपालिका हद्दीतल्या नौपाडा, कोपडी, वागळे, उथळसर प्रभाग समिती येथे व्यापक स्वरूपात सार्वजनिक शौचालय स्वच्छता, टॉयलेट डीप क्लीन ड्राईव्ह मोहीम राबविण्यात आली. आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशान्वये अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या सूचनेनुसार ही स्वच्छता मोहीम सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू असल्याचे घनकचरा विभागाचे उपायुक्त मधुकर बोडके यांनी सांगितले. ही स्वच्छता मोहीम सकाळी 10 वाजता सुरू होऊन सायंकाळी 6 वाजेपर्यंत राबविण्यात आली. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सार्वजनिक शौचालयांची सखोल स्वच्छता, निर्जंतुकीकरण व परिसर सौंदर्यीकरण हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. या अभियानांतर्गत नौपाडा, कोपरी, वागळे, उथळसर प्रभाग समितीतली प्रत्येकी 25 सुलभ शौचालये अशा एकूण 75 सार्वजनिक शौचालय व त्यांचा परिसर सखोलपणे स्वच्छ करण्यात आला. शौचालय परिसरातली दुर्गंधी, कचरा, साचलेली माती व डाग पूर्णतः काढून टाकण्यात आले.
स्वच्छतेनंतर फायलेरिया विभागामार्फत सर्व शौचालये व परिसरात जंतुनाशक फवारणी करण्यात आली. तसेच स्वच्छतेदरम्यान डांबर गोळी, एअर फ्रेशनर, फिनेल, ॲसिड, ब्लिचिंग पावडर आदी साहित्याचा वापर करून शौचालय निर्जंतुक, स्वच्छ व वापरास योग्य करण्यात आली. पाण्याचा पुनर्वापर या संकल्पनेनुसार STP कोपरी ठाणे येथील शुद्ध केलेल्या पाण्याचा वापर करून ही स्वच्छता करण्यात आली. त्यामुळे स्वच्छतेसाठी ताज्या पाण्याचा वापर टाळण्यात आला. प्रत्येक प्रभाग समितीवरील अंतर्गत लहान 4 जेटिंग मशीन्स, 2 उच्च दाबाची मोठी जेटिंग मशीन्स अशा एकूण 6 जेटिंग मशीन्स तैनात करण्यात आल्या. या अत्याधुनिक जेटिंग मशीनच्या सहाय्याने शौचालयातले मजले, भिंती, ड्रेनेज लाईन्स ते सभोवतालचा परिसर उच्च दाबाच्या पाण्याने धुवून काढण्यात आला. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना अधिक सोयीस्कर व वेगवान सेवा मिळावी यासाठी राज्य निवडणूक आयोग प्रसारित मताधिकार ॲपमध्ये मतदार यादीतील अनुक्रमांक दर्शवण्याची तरतूद करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांना पत्रान्वये कळविले आहे. मताधिकार ॲपच्या माध्यमातून मतदारांना विधानसभा मतदारसंघ क्रमांक, मतदार यादी भाग क्रमांक, तसेच महापालिका सार्वत्रिक निवडणुकीकरता निश्चित प्रभाग क्रमांक व बूथ क्रमांकाची माहिती सहज उपलब्ध होत आहे. मात्र संबंधित बूथवरील मतदार यादीत मतदाराचे नाव कोणत्या अनुक्रमांकावर आहे ही माहिती उपलब्धच होत नाही. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मतदान अधिकारी क्रमांक 1 यांना संपूर्ण यादी तपासून मतदाराचे नाव शोधावे लागण्याची शक्यता असून त्यामुळे मतदान प्रक्रियेत विलंब होऊ शकतो. ही अडचण दूर करण्याकरता मताधिकार ॲपच्या सर्च इंजिनमध्ये महापालिका प्रभाग क्रमांक, यादी भाग, बूथ क्रमांकासोबत मतदाराचा अनुक्रमांक दर्शवण्याबाबत आवश्यक तरतूद व उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे मतदान प्रक्रिया अधिक सुलभ, वेगवान व पारदर्शक होण्यास मदत होईल असंही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. हां, यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेसची युती झाली आहे. हा प्रश्न पूर्णपणे आमच्या मित्रपक्ष भारतीय जनता पार्टीचा आहे. त्यामुळे भाजपाचे नेते त्याला योग्य प्रकारे उत्तर देईल असे प्रतिपादन खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले आहे. अनेक वर्षांपासून केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत भाजप आणि शिवसेनेची युती आहे. ही युती अभेद्य राहिली पाहिजे. अंबरनाथमध्ये शिवसेनेची सत्ता होती आणि शिवसेनेने अंबरनाथमध्ये चांगल्या प्रकारे विकास कामे केली आहेत. आता जे काही निर्णय घ्यायचे असतील ते घेतले तरी शिवसेना विकासाच्या राजकारणात जे कोणी सहभागी असतील त्यांच्यासोबत राहणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. अकोल्याच्या राजकारणात आज निर्णायक वळण लागण्याचे स्पष्ट संकेत मिळाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेत लाडक्या बहीण भावांनी प्रचंड गर्दी करत अक्षरशः जनसागर उसळवला. ही केवळ सभा नाही तर परिवर्तनाची नांदी आहे. 15 तारखेला धनुष्यबाणाचे बटन दाबा आणि विरोधकांचे डिपॉझिट जप्त करा असे थेट आवाहन करत शिंदेंनी रणशिंग फुंकले. अकोल्यात घासून पुसून नव्हे तर ठासून विजय मिळवायचा आहे असा इशारा देत शिंदेंनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. वर्षानुवर्ष सत्तेत होऊनही जनतेला पाणी देऊ शकले नाहीत. आता महापालिका निवडणुकीत त्यांनाच पाणी पाजा असा घणाघात त्यांनी यावेळी केला. मोरणा नदी पूर संरक्षण भिंत, भुयारी गटार, पाणीपुरवठा योजना, रस्ते, शुद्ध पिण्याचे पाणी, मैदानं, शाळा, हॉस्पिटल्स हा विकासाचा अजेंडा असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले. सभेत लाडक्या बहिणींची प्रचंड उपस्थिती होती. ज्या उमेदवारांच्या मागे महिलांची ताकद उभी असते त्यांचाच विजय होतो असे सांगत शिंदेंनी लाडकी बहीण योजनेची पुन्हा घोषणा केली. कोणी आलं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही हा माझा शब्द असे ठाम आश्वासन देताना त्यांनी महिलांना लखपती बनवण्याचा संकल्प जाहीर केला.
महिलांना एसटीत 50% सवलत, मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण, युवा प्रशिक्षण योजना, शेतकरी सन्मान या योजनांचा उल्लेख करत त्यांनी विरोधकांचे आरोप फेटाळले. काही लोकांचा जीव मुंबईच्या तिजोरीत अडकलेला आहे. नगर परिषद निवडणुकीत विरोधक गायब होते, मतदारांनी त्यांना गायब करून टाकले असा चिमटा त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता काढला. त्यांनी धनुष्यबाण हेच खरे शिवसेनेचे चिन्ह असल्याचे अधोरेखित केले. अंबरनाथ नगरपालिकेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेल्या 12 नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 2 ते 3 दिवसात या नगरसेवकांना भाजपात प्रवेश दिला जाईल अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. अंबरनाथच्या विकासाच्या मुद्द्यावर हे सर्व नगरसेवक भाजपात प्रवेश करत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेला काँग्रेसकडून निलंबित करण्यात आलेले अंबरनाथचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील हेही उपस्थित होते. अंबरनाथ शहराच्या विकासासाठी नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने काँग्रेसकडून निवडून आलेल्या 12 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले. या नगरसेवकांसोबत अंबरनाथमधील काँग्रेसचे विविध आजी माजी पदाधिकारी भाजपात प्रवेश करणार असून लवकरच हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. यावेळी बोलताना काँग्रेसचे अंबरनाथचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी सर्व नगरसेवकांच्या वतीने भूमिका मांडली. केवळ शहराच्या विकासाकरता आम्ही अंबरनाथ विकास आघाडी स्थापन केली होती, मात्र आमच्या प्रदेशाध्यक्षांची दिशाभूल करण्यात आली, त्यामुळे पक्षाने आम्हाला विश्वासात न घेता कारवाई केली. अंबरनाथ शहराच्या विकासाला प्राधान्य देत आम्ही भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही पाटील यांनी सांगितले. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. हां, यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. विजय घासून पुसून नाही तर ठासूनच. धनुष्यबाण डाबा, विरोधकांना पाणी पाजा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. सिडकोमध्ये बिल्डरांचे दलाल बसलेत, गणेश नाईकांचा थेट आरोप. आणि ठाण्यात आज राज ठाकरे यांचे वादळ. मनसेच्या शाखा आणि उमेदवारांच्या पक्ष कार्यालयांना देणार भेट. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. मंडळी, धन्यवाद.